छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भाई भाई हाथ भाई 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 हाथ आणि ते असं म्हणतात की तुम्ही आपण राजकारण करता। मी म्हणेन ते करताय ते राजकारण नाही तर ते गजकरण आहे। शिवसेना प्रमुख ते नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालेले, खालवत बसताय, खालवत आहे त्यांना। पहिल्या चुकीला माफी नाही आणि मुद्दामून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार। आज या तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरित्या घटना बाह्य पद्धतीने बसलेलं आहे, त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया, गेट आउट ऑफ इंडिया। आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत। 4 दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली। अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दच नाही, पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही। आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक शहाणा, 2-1.5 शहाणे, किती शहाणे मला कल्पना नाही, 1-2 हात, त्यातले एक हात हसत होता। हे तुम्ही महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का? त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारांवरती पांघरुण घालण्यासाठी म्हणून मागितली? मोदीजी तुमच्या वेळेला आलात, सिंधुदुर्गात आलात, निवडणुकीसाठी आलात हे तर आम्हाला माहिती होतं। आम्हाला एक वाटलं होतं, अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्रात दिमागदार केला होता। पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती। आणि मी काल परवाच म्हटलेलं आहे, निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे, इसकी मोदी गॅरंटी, जिथे हात लावेल तिथे सत्यानाश होईल। आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने, त्याच्यासाठी कदाचित देशाने निवडून दिलं, पण महाराजांची माफी नुसत्याची मगरुरीने मागून चालणार नाही। हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधीही शिवरायांचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही, हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत। आता ही जी जाग आलेली आहे ही जाग अशीच कायम ठेवा आणि महाराष्ट्र द्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवल्याशिवाय शांत बसू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवछत्रपतींचे वंशज छत्रपती शाहूराजे आज या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना बोलायची विनंती। आज आपण मालवणच्या जवळ सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारत किंवा भारताच्या बाहेर सुद्धा सगळे लोक संतप्त झालेले आहेत। अशा तऱ्हेने असा पुतळा शिवाजी महाराजांचा बसवायचा हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा निश्चित अपमान आहे। आणि जे आता घडलंय त्याला कोणी
मोकळं सोडणार नाही.